हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर बघा, आता इथे मी ठेवलेली आहे लोखंडाची कढाई आणि ही कढाई मी तळण जे करायचं असते घरामध्ये त्याच्यासाठी वापरत असते। तर तुम्ही म्हणसाल इथे ही कशी म्हणजे घाण दिसत आहे, लाल दिसत आहे, तर नाही, ही लोखंडाची असल्यामुळे तशीच दिसते। कारण आपण तिला दगडांनी वगैरे असं घासतो ना, ते याच्या जे आपण तावा घासतो त्या दगडांनी घासतो, त्याच्यामुळे ती तशी दिसते, ती लाल कलरची। आणि लोखंड आहे ते शेवटी, त्याच्यामुळे ते लाल कलर त्याचा सोडणार नाही। तर बघा, आता इथे छान असं तेल गरम होत आहे आणि मी बनवत आहे आज छान अशी चिकन कंटक्की। तर टेस्ट केलं मी की तेल गरम झालं की नाही, म्हणून एक पीस टाकले आणि बघा किती छान असा मसाला याला लावून ठेवलेला आहे मी चिकनला। तर मुरू त्याला चिकनला मसाला लावून पहिले आणि आता मी इथे तळून घेत आहे चिकन। तर कोणाकोणाला आवडते अशी चिकन फ्राय, चिकन कंटक्की, तर नक्की कमेंट करा आणि माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आज मुलाला खायचं होतं, म्हणजे बिर्याणी खायची होती, तर त्याने आणलं होतं चिकन। 1 ते 1.5 किलो चिकन आणलं होतं त्याने। तर मम्मी म्हणे मला चिकन कंटक्की करून दे। तर मी म्हटलं ठीक आहे, देते म्हटलं करून। मग त्याने एक मसाल्याचं पाऊच आणलं आणि छान अशी बघा किती छान कलर आलेला आहे चिकन कंटक्कीला। कोणी 65 म्हणते, चिकन 65 म्हणते, कोणी कंटक्की म्हणते। तर बघा पीस किती छान दिसत आहे। तर याला चांगलं मोठ्या फ्लेमवरच तळून घ्यायचं आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये तेल राहणार नाही, आणि आपण छोट्या फ्लेमवर जर तळलं तर तेल राहते त्याच्यामध्ये। तर बघा, आता मी इथे जे पीस आहेत त्याला आतमध्ये म्हणजे याचे लेग पीस आहेत चिकनचे, त्याला आतमध्ये जाईपर्यंत मी मसाला लावलेला आहे। आणि आता हे पीस छान फ्राय करून घेते तेलामध्ये, जेणेकरून आतमध्ये पूर्ण झाली पाहिजे ती। कारण इथे चिकन शिजवलेलं नसते, त्याच्यामुळे त्याला थोडा वेळ राहू द्यावा लागतो तेलामध्ये, जेणेकरून ते आतमधून पूर्ण चिकन झालं पाहिजे आपलं रेडी। तर बघू शकता, आता इथे मी पेपर घेतलेला आहे, कारण त्या पेपरला सगळं तेल त्याचं होऊन जाते, ओसून जाते, नाही तर मग आपल्या पोटामध्ये खूप सारे तेल जाते। कोणता पण तळलेला पदार्थ असला तर मी असं या पेपरवर टाकत असते। तो पोळीचा पेपर आहे, पोळ्यासाठी वापरले मी तो। आणि बघू शकता आता इथे मस्त लेग पीस वगैरे असं फ्राय होत आहे। चमचमीत लेग पीस बघून आलं की नाही तोंडाला पाणी तुमच्या। तर हे चिकन 65 कोणाचं प्रत्येक लहानापासून तर मोठ्यांपर्यंत आवडणारा आजकालचा फेवरेट असा पदार्थ झालेला आहे। आणि चिकन म्हटलं की मुलांना भाजीपाला नकोच वाटते, पण चिकन खायला आवडीने खातात लेकर आजकालची। तर चिकन 65 तर हे सगळ्यांचंच फेवरेट झालेलं आहे। तर छान असं डीप फ्राय होऊ द्यायचं की जेणेकरून आपलं जे मांस असते ते पण खूप छान फ्राय होते आणि खाताना असं चव व्यवस्थित लागते। तर अशा प्रकारे मी असं एक करून मी सर्व पीस तळून घेतले। आणि हा लेग पीस थोडासा मोठा होता, त्याच्यामुळे याला थोडंसं वेळ लागत आहे। तर नक्की कमेंट करून सांगा कोणाकोणाला आवडते असं चिकन 65। तर खायलासुद्धा खूप टेस्टी असते। आणि याच्यामध्ये काहीच नाही टाकायचं आहे, चिकन स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याचे असे बारीक पीस करून आणायचे, जे मांसाचे पीस असतात ते बारीक करून आणायचे। फक्त लेग पीस मोठे ठेवायचे, बाकीचे मांसाचे जे पीस असतात ते बारीक करून आणायचे आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे 3-4 पाण्याने। आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि लसूण अद्रक सांबार याची पेस्ट टाकली मी, आणि हा चिकन 65चा मसाला टाकलेला आहे। तर ही पुडी भेटते आपल्या किराणा दुकानामध्ये, ती आणायची आणि टेस्टच टाकायची। वरतून तिखट मीठ असं काही वेगळं टाकायचं नाही। तर थोडंसं मला मीठ कमी वाटलं होतं, मग मी थोडंसं मीठ टाकलं, मीठ आणि लसूण अद्रक सांबारची पेस्ट, बाकी काहीच नाही टाकलं याच्यामध्ये। आणि छान याला लावून थोडंसं
10-15 मिनटं भिजू द्यायचं चिकन त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये, ते जेणेकरून टेस्ट खूप छान लागते, असं खायलासुद्धा अप्रतिम लागते. तर बघू शकता आता आपलं हे चिकन 65 खूप छान असं तयार झालेलं आहे इथे. याला थोडंसं वेळ लागत आहे, कारण मी लेग पीस टाकलेले आहे त्याच्यामुळे थोडंसं वेळ लागते आणि जे बारीक पीस असतात ते लवकर होतात. तर तुम्हीसुद्धा घरी तुमच्या मुलांना बनवून खाऊ घालू शकता, कारण बाजारामध्ये जर विकत आणायला गेलं तर पैसेसुद्धा खूप जातात आणि पीस पण कमी येतात आणि मनसुद्धा भरत नाही. आणि घरी करून हा पदार्थ जर घरी करून खाल्ला तर मनसुद्धा भरते, पैसे पण कमी जात नाहीत, पैसे पण कमी जातात आणि वेळसुद्धा वाचतो. तर जे आपण तळणाचे पदार्थ बनवतो तर त्याच्यासाठी पारंपरिक कढई आहे ही लोखंडाची. तर सगळ्यांनी घरामध्ये एकही लोखंडाची कढई ठेवायलाच पाहिजे. माझ्याकडे स्टीलच्या आहेत, जर्मनच्या आहेत, भरपूर कढई आहेत माझ्याकडे, नॉनस्टिक आहेत. पण मी स्पेशल आमच्या इथे यात्रा मोठी बालाजीची त्याच्यातून स्पेशल घेतलेली आहे मी, फक्त तळण करण्यासाठी, कारण याने तेलसुद्धा कमी लागते आणि पदार्थसुद्धा चांगला होतो. तर बघा, ज्याची त्याला कामे करावंच लागतात. बघा ट्रेन चाललेली आहे आणि ट्रेनचा आवाज येत असेलच तुम्हाला. तर बघा किती छान असं तयार झालेलं आहे चिकन 65. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.